आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी। नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। ज्येष्ठ नागरिक म्हणजे देशाचा कणा आणि देशाचा कणा देशाचा मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नागरिकांकडे पाहिलं जातं। तरुणांना योग्य दिशा मिळावी, योग्य मार्गदर्शन लाभावं म्हणून ज्येष्ठांची भूमिका आपल्या देशात नेहमी कायमची महत्त्वाची ठरलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीनं आज नांदगावपेठ नगरीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्ह्याचे पदाधिकारी असेल, विभागाचे असेल, राज्याचे असेल आणि देशाचे असेल, हे सर्व पदाधिकारी मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहे। तर आज यांच्याकडून आपण ज्येष्ठ नागरिक संघाची भूमिका, महत्त्व आणि त्याचे फायदे याविषयी जाणून घेणार आहोत। तर मी पहिला प्रश्न असा माझा सरांना वानखेडे सरांना की सर, ज्येष्ठ नागरिक मंडळ स्थापनेची काय गरज आहे की ते स्थापन केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ज्येष्ठ नागरिक करता कारण माणूस ज्येष्ठ झाला की थोडा तो हे ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी या बऱ्याचशा योजना आहे गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या योजना, त्या योजना आपण त्याचा उपयोग घेतला पाहिजे आणि म्हणून संघटना निर्माण करणे त्याकरता हा जो उद्देश आहे। संघटना ही ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला किंवा शासनाच्या योजना, अनुदान हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असतं, ते मिळावे याकरता संघटनेचं महत्त्व सरांनी सांगितलेलं आहे। दुसरा प्रश्न, सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक तसा सचिव राजेंद्र देशमुख यांना असेल की भाऊ, नांदगावपेठमध्ये तुम्ही ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना करून घेतली, स्वतः तुम्ही उपाध्यक्ष पण त्यामध्ये आहात, आणि मला सांगाल की नांदगावपेठ ज्येष्ठ नागरिक मंडळीसाठी आपल्या शाखेची काय भूमिका असेल, आपल्या संघाची काय भूमिका असेल? जेमतेम संघ तयार झाला, आपलं मंडळ तयार झालं आहे या ठिकाणी। आता यांच्या मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवस आपल्याला सांगतील तसं आपण करण्याचा प्रयत्न करू। मात्र ग्रामीण भागात सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अच्छा, नांदगावपेठ नगरीतील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांच्या समस्या मंडळाच्या संघाच्या वतीनं सोडवण्यात यावं यासाठी राजेंद्र देशमुख प्रयत्नशील राहतीलच। त्यानंतर आहे माजी प्राचार्य दाभाडे सर। दाभाडे सर, हे सर्व एकंदरीत ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे, अमरावती जिल्हा असेल आणि तुमच्याकडे जे जबाबदारी असेल, तर त्या पार्श्वभूमीवर याचं महत्त्व नेमकं काय आणि यासाठी तुमचे काय प्रयत्न होते, किंवा एखादं असं उदाहरण सांगा की जिथं तुमच्या या संघटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा फायदा झाला असेल? ज्येष्ठ नागरिक संघ ही आज काळाची गरज झालेली आहे आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने त्यांचे प्रवर्तक प्रमुख या आदरणीय पुरुषोत्तमजी गावंडे आहेत, यांच्या कारकिर्दीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्येच नव्हे तर पश्चिम विदर्भामध्ये पूर्ण 4 जिल्ह्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळाची प्रस्थापना झालेली आहे, ज्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक त्यानंतर मानसिक आधाराबद्दल माहिती प्रदान केल्या जाते। शासनाच्या ज्या विभिन्न योजना आहेत त्या योजनांची माहिती त्यांना दिली जाते आणि ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या माध्यमातून त्यांना मानसिक आधार मिळावा याकरता विरंगुळा केंद्राची प्रस्थापना करून त्या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ते आपले जीवन सुखकर आणि आनंदमय करण्याचा प्रयत्न करू शकतात। नक्कीच सर, देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। म्हणजे देशाने आम्हाला सर्व काही दिलं, पण आमची सुद्धा जबाबदारी देशाला दिलं पाहिजे, देशामधील राहणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे। तर या संदर्भात आपल्या मोर्शी शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री सर आपल्यासोबत आहेत। सर, मला सांगाल की या संदर्भात काय सांगू इच्छिता आपण? शासनाचं धोरण आहे गाव तेथे ज्येष्ठ नागरिक मंडळ। आता हे धोरण कशाकरता आलं? कारण ज्येष्ठ नागरिक म्हटलं वयाची 60 ओलांडल्यानंतर 60 पुढची झाली नाटी असं बिलकुल नाही। कारण अनुभवाचं गाठोडं, त्याच्या मागे जे अनुभव असतात, जे ज्ञान असते, ज्ञानाचा भंडार असतो, त्याचा उपयोग समाजाकरता व्हायला पाहिजे, येणाऱ्या पिढीकरता व्हायला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनामध्ये
त्यांनी अनेक चढउतार बघितलेले असतात, अप्स अँड डाऊन बघितलेले असतात आणि शेवटी अशी स्टेज येते की ज्यावेळेला म्हणजे गावंडे साहेब नेहमीच म्हणतात की मुलाचं लग्न झालं की तो आपल्या पत्नीचा होतो आणि मुलीचं लग्न झालं तर ती धावायची होते. हे जरी खरं असलं तरी प्रायोरिटीनी त्यांचं प्रेम आईवडिलांचं जर कमी होते यासाठी भाषेतलं वाद नाही, पण जी प्रायोरिटी आहे ती बदलत राहते. मुलाची प्रायोरिटी आपल्या सुनेकडे आपल्या मिसेसकडे जाते, मुलीची प्रायोरिटी आपल्या जावयाकडे जाते. पण त्यामुळे काय होते एखाद्या वेळेला की आपल्या ज्येष्ठ नागरिकांना थोडा एकाकीपणा, लोनलीनेस, डिप्रेशन, नैराश्य असं येऊ शकते. या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या स्थापनेपासून सर्व लोक एकत्र येतात. त्याच्यामध्ये उत्साह असतो, एनर्जी असते. जे काही ते इतरांसमोर बोलू शकत नाही ते आपल्या मित्रांसमोर बोलतात. सुखदुःख जे असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख असतात, अप्स अँड डाऊन्स असतात. त्याच्याकरता सर्वात बेस्ट जर स्थळ असेल, योग्य स्थळ कोणतं असेल तर ते विरंगुळा केंद्र जे शासनाने निर्माण केलेलं आहे की ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात, विचाराची आचाराची देवाणघेवाण करतात, सुखदुःखाची देवाणघेवाण करतात आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून एक उपक्रम नाही आहे. आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने म्हणजे गावंडे साहेबांच्या अध्यक्ष, आमच्या मंडळाचेच अध्यक्ष नाही मला सांगण्यात आलं, राष्ट्रीय स्तरावरती ते जॉईंट सेक्रेटरी आहेत. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी 104 ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केलेले आहे. असंच नाही तर केवळ अमरावती शहरामध्ये सुद्धा तुमच्या माहितीकरता मी सांगतो विद्यापीठामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता स्वतंत्र कक्ष आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये स्वतंत्र कक्ष आहे, महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्वतंत्र कक्ष आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा स्वतंत्र कक्ष आहे. कारण असे काही उदाहरणं आम्ही बघितलेले आहेत की ज्या उदाहरणामध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो, एक म्हातारी होती, तिला मुलं आहेत, मिस्टर वाढलेले होते तर ते वागवत नव्हते. तिला इतकं 7 खोल्यांचं रूम असं घर असून सुद्धा तिला एकाकी टाकल्यासारखं केलं होतं. 2 वाजता तिला पोलीस स्टेशनला जावं लागतं. तर सांगायचा अर्थ असा की जे एकाकीपणा त्यांना जो वाटतो, तो लोनलीनेस वाटतो, जे डिप्रेशन असते त्याच्यामध्ये ती कुठंतरी कमी व्हावं, ते कुठेतरी डायल्यूट व्हावं आणि त्याच्यावरती कशी उपाययोजना करायला पाहिजे, त्याच्यावरती कशा प्रकारचं सोल्युशन करायला पाहिजे याच्याकरता सुद्धा ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे. आणि आमचं ज्येष्ठ नागरिक मंडळ म्हणजे केवळ संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ नाही, जे काही ज्येष्ठ नागरिक मंडळ शासनाच्या धोरणानुसार सुरू झालेलं आहे याच्यामध्ये आम्हाला सर्व लोकांना वयाची साठी जरी ओलांडली असली तरी आम्हाला कुठेतरी तारुण्य त्याच्यामध्ये एक हिरवळ निर्माण व्हावी जीवनामध्ये याच्याकरता आम्ही एकत्र येत असतो. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी आमचा सामूहिक वाढदिवस असतो. या महिन्यामध्ये जितक्या लोकांचे जे वाढदिवस आहेत त्या महिन्यामध्ये जितक्या दिवसांचे त्या ठिकाणी आम्ही सकाळ करतो. उद्देश हा नाही की या वयामध्ये कुठेतरी वाढदिवस साजरा करायचा. गावंडे साहेबांनी मला सांगितल्याप्रमाणे एकत्र येणे, त्या ठिकाणी एक आनंद वाटून घेणे आणि त्यांना त्यांचा उचित असा सत्कार करणे त्यांच्या कार्याचा. आमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी भरघोस कामगिरी केलेली आहे. अशा लोकांचा जर आपण सत्कार केला त्यांना इन्स्पिरेशन मिळते, प्रेरणा मिळते. तर त्या दृष्टीने सुद्धा आमचा जो उपक्रम सुरू असतो. त्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल तर आम्ही जलद चालण्याची स्पर्धा वयोगटानुसार 60 ते 65, 65 ते 70, 70 ते 75, 75 ऑनवर्ड्स 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 2.5 किलोमीटर असे आम्ही जलद चालण्याची स्पर्धा पण करतो. उद्देश हा त्याच्यामध्ये की आपण फिट असलं पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. रोगनिदान शिबिर घेतो, रक्तदान शिबिर घेतो. त्याच्याशिवाय आजकाल सायबरचे गुन्हे खूप होतात. वृद्ध लोकांना, ज्येष्ठ लोकांना लुटले जाते, त्यांचे पैसे हॅक केले जातात, पैसे उडवले जातात. याकरता सुद्धा आम्ही सायबर क्राईम करून त्या लोकांकडून, तज्ञ लोकांकडून आम्ही मार्गदर्शनासाठी आम्हाला देतात की जेणेकरून ज्येष्ठ नागरिक याच्या घरी पडू नये, कुठेतरी त्यांचा पैसा वाईट कोणीतरी काढून घेऊ नये किंवा सायबर क्राईममध्ये ते अडकू नये याच्याकरता सुद्धा आमची कार्यशाळा त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आमच्या गावंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली. केवळ सायबर क्राईमच्या दृष्टिकोनातून नाही, आरोग्याच्या दृष्टिकोनातून नाही, तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी तपोवन दाजीपाटवर त्यांना व्हायचं आहे तिथे सुद्धा आमच्या मंडळातर्फे त्यांना म्हणजे आम्हाला सहकार्य करता येत असेल तर आम्ही सर्व लोक एकत्र येतो. काही ना काही त्यामध्ये आपला हिस्सा वाटा त्या ठिकाणी उचलल्याशिवाय राहत नाही. सहली काढतो. सहली काढण्याचा उद्देश हा की ठिकाणी विविध ठिकाणी तुम्ही जाता, एक करमणूक होते, मनोरंजन होते. करमणुकीतून मनोरंजनातून तुझं ज्ञान वाढते. सांगायचं झालं तर कसं होते की आपण लहानपणापासून आपल्याला आई वडील सांभाळतात, परंतु एक परिसीमा ओलांडल्यानंतर मुलगा जेव्हा तरुण होतो, वयस्क होतो, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांपुढे अनेक समस्या निर्माण होतात. प्रश्न असेल गावंडे सरांना, गावंडे सर, जसं तुम्ही सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांसाठी मंडळाच्या संघाच्या वतीनं वेगवेगळ्या इव्हेंट कार्यक्रम इथे सर्व राबवले जातात, परंतु ज्येष्ठ नागरिक संघाच्या कडून एक आमदार लोकप्रतिनिधी असावे
जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विधिमंडळात मांडल्या जातील आणि त्यांच्या समस्येचं कुठंतरी निराकरण केलं जाईल. काय सांगाल याविषयी? चांगला प्रश्न विचारला, कारण की आपण ज्येष्ठ श्रेष्ठ समजतो. ज्येष्ठ हे कुटुंबाची संपत्ती नाही, ही राष्ट्राची संपत्ती आहे, देशाची जायच आहे. पण ती संपत्ती सुरक्षित राहावी याकरता सध्या जगामध्ये ज्येष्ठांची लोकसंख्या जवळपास 13% आहे. परंतु त्या ज्येष्ठांनी कुटुंब निर्माण केलं, देश घडविला, परंतु तोही दुर्लक्षित होऊन राहिला. कारण काय का त्याकरता ज्येष्ठांचं धोरण केंद्र सरकारनं ठरवलं 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी असताना. त्यानंतर राज्य सरकारनं ठरवलं 2014 मध्ये, अंमलबजावणी झाली 2019 मध्ये. पण घटनाक्रम जर पाहिलं तर केंद्र सरकारने ठरवलेल्या धोरणापासून तब्बल 11 वर्ष त्यांना कायदा करायला लागला. 11 वर्षानंतर कायदा केला. ज्येष्ठ नागरिक आई वडील यांच्या पालन पोषणार्थ 2007चा अधिनियम तयार केला, तब्बल 11 वर्षानं. त्यानंतर 14 पासून तर 18 पर्यंत किती वर्ष? 4 वर्ष त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. 18 पासून सुरू झाली तर कासव गतीनं सुरू झाली. म्हणजे ज्येष्ठ आपण म्हणतो अनुभवाचं भंडार आहे, ज्ञानाची शिदोरी आहे, लोकसंख्येनं मोठा आहे, परंतु त्याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्ष केव्हाही शासन काम करताना आज लोकशाहीत 4 आधारस्तंभ आहेत. ज्येष्ठ नागरिक हे निरुपद्रवी असल्यामुळं शासनाने जरी कायदे काढले तरी ते पदरात पडून घेतणार नाही. म्हणून त्याकरता शासनामध्ये ज्येष्ठाचा माणूस असावा, बरोबर, हे आपली कल्पना आहे. म्हणून आम्ही हाच पाठपुरावा शासनाकडे केला आहे की ज्याप्रमाणे विविध क्षेत्रातले प्रतिनिधी शासनामध्ये जातात, शिक्षण क्षेत्रातले जातात, विधानसभेतून जातात, विधान परिषदेतून जातात, लोकसभेत, विधानसभेत, राज्यसभेत जातात, त्याचप्रमाणे ज्येष्ठातला प्रतिनिधी करणारा तिथं जर गेला तर ज्येष्ठाचा आवाज हा उठवला जाईल. म्हणजे जो ज्येष्ठ आपण एकीकडे म्हणतो राष्ट्राची संपत्ती आहे, पण त्याच्या संरक्षणार्थ जे कायदे निर्माण झाल्या त्या कायद्याची अंमलबजावणी प्रशासकीय दृष्टीनं कासव गतीनं होते. जनतेचा प्रतिनिधी जोपर्यंत जनतेतून ज्येष्ठाला प्रतिनिधी जात नाही तोपर्यंत ज्येष्ठांच्या समस्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. ते होणं गरजेचं आहे. म्हणून आमचा प्रतिनिधी व्हावा हे आमची मागणी आहे. आमच्या अनेक मागण्यापैकी ज्येष्ठांचा कक्ष स्थापन झाला, त्याच्या अंमलबजावणी करतात अधिकारी निर्माण झाले, हळूहळू होईल. परंतु जोपर्यंत आमच्या प्रतिनिधीचा, ज्येष्ठाच्या प्रतिनिधीचा शासनात जाऊन शासनावर अंकुश होत नाही तोपर्यंत प्रशासनही कार्य करणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. नाही तर ज्येष्ठ शक्ती श्रेष्ठ शक्ती आहे, परंतु ज्येष्ठ प्राणी हा निरुपद्रवी असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व क्षेत्राचं, या तिघांचंही म्हणणं हे जे 4 आधारस्तंभ आहे यांचं सुद्धा कधी कधी दुर्लक्ष होऊ शकते. कारण काय का उग्र स्वरूप जो धारण करेल आज लोकशाही, खोटं का असे ना, खोटं खरं करून दाखवणारा जो असेल त्याच्याकडे शासनाचे लक्ष राहते, प्रशासनाचे राहते आणि माध्यमाचे राहते. परंतु आमची शक्ती हे प्रभावीपणे उग्र स्वरूप धारण करणारी नसल्यामुळे निरुपद्रवी. अच्छा, तुमचं म्हणणं असं आहे की तुमचं एक वयोमर्यादा झालेली आहे, त्यामुळे तुम्ही कोणतं तसं आंदोलनात भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे काय ज्येष्ठ माणूस भक्त असल्यामुळे त्याला आंदोलन जर केलं तर त्याच्याकडे लोक दुसऱ्या दृष्टीने पाहू शकतात ना. त्याच्यामुळं आमचे लोक उपद्रवशीलता, आंदोलकता, आक्रमकता याकडे शिकत. आम्ही जिथं लोकांना संयम शिकवतो तर आक्रमण करणं आमच्या भाषेत. त्यामुळं आमच्या करता योजना शासनाच्या आहेत, केंद्राचे आहेत, राज्याचे आहेत, पण त्या केंद्राकडे निर्माण कर्त्याचे दुर्लक्ष होते, राबवणाऱ्या प्रशासन कर्त्याचे दुर्लक्ष होते. यांचं दुर्लक्ष झालं तर न्याय व्यवस्थेचे दुर्लक्ष होते. आम्ही म्हणतो का आमचाच प्रतिनिधी पाठवणार, त्याकडे आमची वाटचाल सुरू आहे. अच्छा, नक्कीच. सरांनी सांगितल्यानुसार ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा एक प्रतिनिधित्व त्यांना मिळालं पाहिजे. राज्यभरातून, देशातून अशा काही जागा केंद्राच्या वतीनं सोडल्या पाहिजे की जेणेकरून तिथे राज्यात, केंद्रात हे ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी असते. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या विधिमंडळात मांडतील यासाठी गावंडे सरांनी मत व्यक्त केलं. आणि या संपूर्ण घडामोडीत ज्येष्ठ नागरिक मंडळाची जी भूमिका आहे, ज्येष्ठ नागरिक संघाची जी भूमिका आहे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. आजच्या या चर्चेमध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक
अभिनंदन करतो आणि शुभेच्छा. तुमचे नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी.